सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही आता गाडीत बसलो आणि कल्लाकार या शोची सुरुवात झालेली आहे. सर वेलकम, म्हणजे तुमच्या गाडीतच वेलकम तुमचंच. पण या सगळ्यानंतर हेमंत सर, आपण सुरुवातच त्यापासून करूया जो ट्रेंड तुम्ही सुरू केलाय. तुम्ही आताच म्हटलात की आपल्याला हेमंत अजून फिरायचंय का, पण तिकडे गेल्यानंतर द वे निर्मितही रडतायत, द वे त्यांना आनंद मिळतोय, तो आनंद न संपणार आहे. हो, हा आनंद तुम्हाला कधीपासून असं ठरवलं? वॉज जिम्मा वन द स्टार्ट की आपण असं केलं पाहिजे, हा ट्रेंड आपण चालू करावा, की हा ट्रेंड नव्हता, तुम्हाला असं वाटलं की आपण फिरलो पाहिजे, आपण ऑडियन्स पर्यंत गेलो पाहिजे? होतं तरी काय सगळं? मला असं वाटतं ना की त्या निमित्ताने आहे ना आपली भेट थेट प्रेक्षकांशी होते. अर्थात बरं, आमचं बॅकग्राऊंड हे नाटकाचं आहे. सो प्रयोगात ना तिथल्या तिथे जो फीडबॅक मिळतो, टाळ्या, शिट्ट्या, लाफ्टर्स, आणि तिथल्या तिथे लक्षात येतं की काय होतंय, हे आवडतंय का नाही आवडतंय. पण थिएटर व्हिजिट्स मधनं एक्झॅक्ट फीडबॅक मिळतो. लोक प्रचंड खरं बोलतात आपल्याशी, म्हणजे काय आवडलं, काय नाही आवडलं, काय होतंय, काय करा इथून पुढे. आणि मला असं वाटतं की हा काही ट्रेंड असं नाही म्हणणार मी, पूर्वीही हे होत असत, पण यावेळेला झपाटा जास्त लावला मी. म्हणजे 100च्या वर थिएटर व्हिजिट्स झाल्या. सो जिम्मा वनच्या वेळेला सुद्धा कोविडचे रेस्ट्रिक्शन्स होते, पण तरी सुद्धा व्हिजिट्स करत होतो. इवन सनीच्या वेळेलाही मी आमच्या पुढच्या सिनेमाच्या वेळेलाही व्हिजिट्स केल्या. पण आता तर म्हणजे विक्रमी व्हिजिट्स झाल्या, आणि त्यातनं ना एक्झॅक्ट इमोशन कळते आणि फार भारी वाटतं. अरे फार भारी वाटतं. आज आपण कल्लाकार मध्ये आलो, आणि कल्लाकार म्हणजे कलाकार आणि त्याची कार. आणि ही कार तुमची आहे. आयुष्यात ही ड्रायव्हिंग व्हील पहिल्यांदा कधी तुम्ही ड्राईव्ह केलेली? कधी गाडी शिकलात की आव्हाने शिकलात, की आई बाबांनी सांगितलं अरे हेमंत आता गाडी शिक रे बाबा, झालंय तरी काय, गाडी शिकलात कसं? नाही, मी आमच्याकडे ना बाबांकडे माझ्या एक तेव्हा सुमो होती. मी तेव्हा साधारणपणे 8वीत होतो. म्हणजे हे लिगल वयही नाही, पण बाबांनी मला तेव्हाच स्टिअरिंग व्हील दिलं आणि शिकवली गाडी. एक्झॅक्टली. आणि घराच्या आसपास वगैरे? हो, घराच्या आसपास, अर्थातच हायवे आणि काही नाही. आणि मी कधी गावी गेलो त्या वेळेच्या सुट्ट्यांमध्ये, तर गावी तर मीच चालवायचो गाडी. सो अर्थात हायवेला नाही, पण पुन्हा गावातल्या गावात. आणि मग जसं वय झालं, लायसन्स मिळालं, मग काय गाड्या, म्हणजे गाडी हे प्रेमच आहे माझं. आणि खूप ड्राईव्हना जाणे, खूप लांब लांबचे प्रवास करणे. आजही मला क्षितीला हे आवडतं की आम्ही गाडी चालवत गेलोय. म्हणजे आता जरी ड्रायव्हर असले गाडीवर, तरी सुद्धा आमच्या दोघांचं असं असतं की आज ते नको, आपण आपलं जाऊया का. जेव्हा मी ऍक्च्युली मुंबईत असं फुल टाइम स्थिरावलो की आता मुंबईत राहायचं, आता मुंबईतच काम करायचं, तेव्हा ती लिनिया माझ्याकडे होती. ती गेली अनेक वर्ष होती. त्याच्यानंतर मग एक टेरानो नावाची कार घेतली, निसानची. मग ती होती, त्याच्यानंतर थेट ही घेतली. सुपर. सो हे अर्थात ही गाडी म्हणजे जिम्मावरचं प्रेम. बघा किती प्रेम आहे. पण ही गाडी इज लाईक स्वप्नवत ना यार. कोणालाही असं वाटतं की आपण ती मर्सिडीज घ्यावी. सो हा जो स्वप्न पाहत होता तुमचे आई वडील, श्रुती मॅम, हाऊ वॉज देअर हॅपीनेस? वॉट टुगेदर? खूप खुश. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं, आणि झेप असते. हो, खूप मोठी, म्हणजे एक आयुष्यातला एक टिकमार्क आहे की हेही स्वप्न होतं, ते पूर्ण करता आलं. आणि मला आठवतंय, माझ्याकडे आजही ते फोटोज आहेत, जेव्हा मी पाहिलं माझ्या बाबांना ही गाडी चालवताना. मी इथे मागे बसलो होतो, आई इथे बसली होती, आणि बाबा ड्राईव्ह करत होते. मग नंतर माझ्या बहिणीने ड्राईव्ह केलं, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो हॅपीनेस होता, तर असं झालं की ह्याच्यासाठी तर करतो आपण कष्ट, मेहनत, एवढी मरमर कशासाठी करतो. तर हे पाहायला मिळावं. आणि एका अतिशय साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातनं आपण आलो, आणि अशा पद्धतीची स्वप्न बघू शकतो, आणि हे स्वतःला सुद्धा इन्स्पायर करणार आहे खूप. म्हणजे इतरांचं सोडून देऊया, आपण इतर आपल्या याने इन्स्पायर होतील की नाही माहित नाही, पण स्वतःला खूप इन्स्पायर करणार आहे की आपण हे करू शकतो. या गाडीने तुमचे आनंद पाहिले असतील, कुठल्या तरी गाडीने तुमचे फ्रस्ट्रेशन पाहिले असतील. नेहमी आपण, आता तुम्ही शूटिंगला असाल, कदाचित एक शूटिंगचा खूप खराब दिवस असेल, पण तुम्ही गाडीत एकटे असाल तेव्हा त्या गाडीतच तुम्ही गप्पा स्वतःशी मारत असाल. असंही खूपदा होत असेल. ती कुठली गाडी आहे ज्यांनी अनेक गोष्टी तुमच्या पाहिल्या आहेत, तुमच्या करिअर मधल्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या? ती गाडी कोणती आहे तुमच्या लक्षात येते? ती गाडी माझी फियाट लिनिया, मरून कलरची गाडी होती. आणि तेव्हा पहिले, म्हणजे ज्या गाडीचा हप्ता आपल्याला लागतो ती गाडी होती, की हप्ता फेडायचा आहे. आणि
ती गाडी घेतली. दुसऱ्या दिवशी मी मड आयलंडला शूट करत होतो आणि त्या गाडीच्या काचेवरती नारळ पडला आणि ती काच फुटली. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी हे नुकसान. बापरे. सो मग ती काच रिप्लेस केली. पुण्याला जावं लागलं, परत शोरूमला द्यावी लागली, सगळं केलं. पण मला असं वाटतं माझ्या करिअर मधली ती गाडी फार महत्वाची आहे. एकतर ती गाडी असताना माझ्या आयुष्यात शेती आली. सो त्याच्यामुळे ती गाडी असताना मी जय जय महाराष्ट्र माझा नावाचा सिनेमा केला. ती गाडी असताना बऱ्याच गोष्टी घडल्यात आयुष्यातल्या. म्हणजे मुंबईतलं स्थिरावणं असेल, मुंबईत कायमस्वरूपी आता शिफ्टच होऊया हे ठरवणं असेल. मला आठवतंय लग्नाच्या आधी आम्ही मित्र सगळे गोव्याला गेलो होतो त्याच गाडीत. सो त्या गाडीने एक असा काळ बघितलाय की एक वेगळा हेमंत, म्हणजे ज्या हेमंतनी ठरवलं की बास झाला टाइमपास, म्हणजे बास झाली मजा मस्ती, लेट्स गेट सिरियस. हा, आता हे सिरियसली बघूया, आपण याकडे बिझनेस म्हणून पाहूया आणि खूप मनापासनं आयुष्य प्लॅन करूया की एक्झॅक्टली काय करायचंय आपल्याला आयुष्यात. किंवा फॉर दॅट मॅटर मी पहिली दिग्दर्शित केलेली फिल्म चिरेकी त्या गाडीने केलेली होती. आता आपण त्या लव्ह स्टोरीकडे येऊया, ज्या लव्ह स्टोरीकडे आम्ही नेहमी ऐकत आलेलो आहे आम्ही. पण आम्हाला नेहमी असं वाटतं की दॅट लव्ह स्टोरी इज व्हेरी नॉर्मल तुमच्या आणि क्षिती मॅमची. म्हणजे मला असं कधी असं वाटत नाही की तुम्ही ते गुडी कपल आहात. तुम्ही असे कपल आहात जसं आपले आई वडील कसे असतात, हु हॅड फाईट्स, ज्यांचे आनंद एकत्र आहे, जे रडतात एकत्र. तर ही लव्ह स्टोरी कधीपासून सुरू झाली? सावधान शुभमंगल नावाचं नाटक माझ्याकडे आलं आणि त्यामध्ये मला असं कळलं की सुहास जोशी, स्वाती चिटणीस, क्षिती जोग, राजन भिसे असं कास्टिंग आहे. आणि ह्या सगळ्यांसोबत काम करण्याची कधी ना कधी इच्छा होती. म्हणजे नाटकातल्या प्रत्येकाला सुहास जोशी, स्वाती चिटणीस ही नावं खूप मोठी आहेत. आणि शेखर ढवळीकर यांनी ते लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नाटक होतं. आणि त्याच्या रिहर्सल्सला माझी आणि क्षितीची भेट झाली. मला आठवतंय क्षिती मला पहिल्यांदा भेटली होती जेव्हा नवागडी नवराज्य नावाचं मी एक नाटक करत होतो. बरोबर. त्याच्या प्रयोगाला ती आली होती आणि माझा दिग्दर्शक मित्र समीर विद्वांस याला ती म्हणाली होती की कोण रे हा, सॉलिड आहे हा. वाव. ही तिची आणि रिॲक्शन. पहिली रिॲक्शन. आणि ती खूप सिनियर आहे या क्षेत्रात. म्हणजे ती 2000 सालापासून काम करते. दामिनी नावाची तिची पहिली मालिका मी शाळेत असताना पाहिली, कारण ती माझ्यापेक्षा वयानंही 3 वर्ष मोठी आहे. सो मी खूप मध्ये होतो की अरे क्षिती जोग आहे. आणि रिहर्सल्सना आम्ही भेटत गेलो. सुरुवातीच्या आमच्या काही रिहर्सल्स ना सुहास जोशींच्या घरी झाल्या, नाटकाची रीडिंग आणि हे. आणि अतिशय कम्फर्टेबल वातावरण, खाणं पिणं मजा मस्ती हे सगळं होतं. आणि एक दिवस रिहर्सलला क्षिती आली नाही. तेव्हा ती एक हिंदी सिरियल करत होती आणि ती हिंदी सिरियल करत होती म्हणून आमच्या तालमी सकाळी 7च्या असायच्या की म्हणजे ती 3 तास रिहर्सल करेल आणि शूटला जाईल. बरोबर. आणि तर एकदा ती आली नाही आणि मी मेसेज केला तिला की अरे तू आज तालमीला नाहीस तर मजा नाही. आणि इथून ते डिस्कशन सुरू झालं. तर म्हणे काय तू काय मिस करतोयस का मला? आम्ही म्हटलं की हो प्रचंड, आज मजा नाही तालमीमध्ये. आणि मला आठवतंय त्या रिहर्सलला आम्ही एकमेकांशीच इतका वेळ बोलत राहिलो. खूप वेळ बोललो आम्ही एकमेकांशी. म्हणजे आता काय चाललंय, नाही माझा इकडे एक सीन झाला, मग तुम्ही काय करताय, नाही आता तो हा सीन आम्ही परत एकदा वाचला. आणि संध्याकाळी माझ्या असं लक्षात आलं की आपण खूप बोललो आज एकमेकांशी. म्हणजे आपण तालमीत एकमेकांसोबत असतो तेव्हा बोललो नाही एवढं बोललो. म्हणजे आम्ही ना प्रपोज केलं एकमेकांना ना, काही नाही. म्हणजे असं काही झालंच नाही की आय लव्ह यू, विल यू मॅरी मी वगैरे. आम्ही एक दिवस ओबेरॉय मॉलला शॉपिंगला गेलो होतो आणि तेव्हा तालमी चालूच होते. आणि कॉफी प्यायली आणि मग काहीतरी बारीक सारीक घ्यायचं होतं ते एकमेकांनी घेतलं आणि गाडीत येऊन बसलो माझ्या त्याच लिनियामध्ये. आणि मी तिला म्हटलं की हे सगळं थोडं वेगळं आहे का काहीतरी चाललेलं? तर ती म्हणाली की हो, काय करूया याचं? तर मी म्हटलं लग्न करूया. तर ती म्हणाली ओके मग घरी सांगूया. आणि आम्ही घरी सांगितलं डिरेक्ट. हो, म्हणजे खूप असं क्विक लग्न ठरलं असं आहे ते. म्हणजे 1.5 महिन्याची तालीम, त्याच्या पुढे डायरेक्ट घरी सांगितलं, भेटाभेटी झाल्या घरच्यांच्या, आमची एक घरच्या घरी एक एंगेजमेंट झाली आणि मग आम्ही 6 महिन्यांनी लग्न केलं. जी मंडळी
तुमची मित्रमंडळी जी तुमची दुनियादारी ती फार परफेक्ट आहे. मग ती फक्त वाढदिवसाला दिसत नाही, तुमच्या सिनेमाच्या प्रीमियरला दिसत नाही, ती आपसुक होते आणि तुमच्या डोळ्यात सगळ्यांच्या दिसते. मग सिद्धूबाई असेल, तुम्ही असाल, आय थिंक समीर सरांचं तुम्ही नाव घेतलं, ती तुमची जी फ्रेंडशिप आहे, या फ्रेंडशिप बद्दल काय सांगा तुम्ही सगळे? कारण मे बी यू स्टार्टेड अ करिअर्स टुगेदर आणि आज तुम्ही एक स्थानावर पोहोचल्या. हो, मला आठवतंय आता समीर विद्वांस आणि मी एकत्र एका नाट्यसंस्थेमध्ये भेटलो एकमेकांना, समन्वय नावाच्या. आणि आम्ही त्यावेळी म्हणजे समीर मला तसा सिनियर आहे, माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण ILS लॉ कॉलेजकडनं तो पुरुषोत्तम करंडक करत होता आणि मी गरवारेकडनं. आणि त्या दरम्यान आमची ओळख जनरली सुरू झाली. मग समन्वय या नाट्यसंस्थेत गट्टीच जमली आणि आम्ही जीवाभावाचे मित्र झालो. आणि हा काळ बघितलाय रे की आपल्याकडे काम नाही, पैसे नाहीत, घरनं 20 रुपये मिळालेत तर म्हणजे मला आठवतं क्षितिज पटवर्धन आणि मी अनेकदा असं करायचो की आज माझ्याकडे 20 रुपये आहेत तर 10 रुपयाचं आपण पेट्रोल टाकूया आणि 10 रुपयाची आपण नंतर जाऊन बुर्जी, अंडा, राईस हे खाऊया रात्री. सो हे मी क्षितिज पटवर्धननी केलंय, हे मी समीर आणि मी केलंय. आणि एकेकाळी असं वाटलं पण नव्हतं की आपण पुढे जाऊन असं काहीतरी करू. एवढं नक्की माहिती होतं, स्वप्न उराशी होती की आपण काहीतरी छान करू. आणि आमचं हेही ठरलं होतं की आपण तरीही एकत्र काम करू. तुमच्यासाठी सिनेमा म्हटलं तर व्हॉट डू यू फील, म्हणजे व्हॉट इज फिल्म फॉर यू? म्हणजे मी तुमच्या डिरेक्शन बद्दल विचारत नाहीये, पण सिनेमा आहे तर सिनेमा तुमच्यासाठी आहे तरी का? माझ्यासाठी सिनेमा हा तुम्हाला एक इम्प्रेशन देतो, तुमच्यावर एक छाप पाडतो. सिनेमा तुम्हाला काहीतरी करण्यासाठी मोटिवेट करतो. सगळ्यात महत्त्वाचं, सिनेमा तुम्हाला एंटरटेन करतो आणि सिनेमा तुम्हाला खुश करतो. म्हणजे मला लहानपणापासूनच्या माझ्या ज्या काही मेमरीज आहेत, मला कुठले सिनेमे आवडले तर जो सिनेमा संपल्यावरती मला काहीतरी विचार करायला भाग पाडलं ज्या सिनेमाने. आणि दुसरी गोष्ट, माझ्या चेहऱ्यावर हसू आणलं. म्हणजे फील गुड फॅक्टर जो फॅक्टर आहे तो प्रचंड महत्वाचा आहे. आणि मला वाटतं आजकालच्या काळामध्ये जगात एवढी स्पर्धा आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये ना कुठेतरी आपलं आयुष्य छान आहे हे फिलिंग देणारं बघावं, हे फिलिंग देणारं वाचावं. आणि त्याच्यामुळे सिनेमा माझ्यासाठी हा तेच आहे की प्रत्येक माणसाला छान वाटवणारी गोष्ट म्हणजे सिनेमा. कुठल्या क्षणी हेमंत सरांना असं एका छोट्याशा कोपऱ्यात तुम्हाला क्षितिमाला वाटलं का की हा सिनेमा आपण OTTच्या रस्त्यावर घेऊन जाऊया, की यू आर सो मच कन्क्लूड की मला जिम्मा 1 आणायचं आहे तर जिम्मा मला थिएटरमध्ये आणायचं आहे. मे बी तो 50 लोकांमध्ये बघतील, मे बी तो 150 लोकांमध्ये बघतील, मे बी 20 लोकांमध्ये बघतील, पण तो सिनेमाचा आहे तरी काय? हा फॅक्टर काय होता तुमच्या मनात जेव्हा लॉकडाऊन चालू होतं? मला आठवतंय एक पॉइंट असा आलेला, कारण ना लॉकडाऊन होता, घरातनं लावलेले पैसे आणि माझे 2 मित्र अजिंक्य ढमाळ आणि विराज गवस यांनी लावलेले पैसे. आणि एका पॉइंटला असं प्रेशर आलं की नको, आत्ता आपण जेवढे लावलेत ना तेवढे येऊ देत आणि यातनं सुटूया. आणि 1-2 ठिकाणी माझं बोलणंही झालं तसं, पण OTTवर पण क्षिती खूप हट्टाला पेटली होती. आणि क्षिती मला म्हणाली की नाही, हा चित्रपट आपण जी मेहनत करून ज्या गोष्टी करून बनवलाय, हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच दाखवला पाहिजे. आणि तिचा हट्ट, तिचं कन्व्हिक्शन याने आम्ही गेलो सगळे. आम्ही चौघांनी एक मीटिंग केली. मला आठवतंय आमच्या घराच्या एका बेडरूममध्ये आम्ही असे चौघं बसलो आणि म्हणलं असं असं आहे. शेती म्हणाली अजून आपल्याला पैसे अजून टाकायचे, कारण आपल्याला आता रिलीज करायचे थिएटरला, तर आपल्याला अजून पैसे जमा करून अजून टाकायचे. सगळ्यांचं असं आलं, हा ठीक आहे मग थोडे 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 टाकूया आणि बघूया कसं होतंय. म्हणलं हा. आणि आम्ही असं म्हणलं की हे बघ, आता हे सगळे गेले तर गेले, आता आपण परवाच करायची नाही याची, हा विचारच करायचा नाही, काही वाटूनच घ्यायचं नाही. आता हे पैसे गेले तर गेले, ॲटलिस्ट आपण यांनी समाधानी होऊया की आपण जो सिनेमा मेहनतीने बनवला तो आपण थिएटरमध्ये रिलीज केला. एवढंच आम्ही ठरवलं होतं. आणि जे झालं ते झालं, मग रेस्ट इज हिस्ट्री. आणि त्याच्या पुढे आम्ही जे स्वप्न, ही गोष्ट माहिती नव्हती कोणाला. हो, सुपर नाही. आणि असं ठरवलेलं की आता गेले तर गेले. आणि आम्ही जे मोठ्या प्रेमाने सुरू केलेलं आमचं स्वप्न म्हणजे आमचं प्रोडक्शन हाऊस चलचित्र,
त्यांनी एक फार गमतीशीर गोष्ट केली जी आम्हाला माझ्या डोक्यातही आली नव्हती. परवा माझ्या डोक्यात आली की नोव्हेंबर 2021 जिम्मा, राईट, नोव्हेंबर 2022 सनी, नोव्हेंबर 2023 जिम्मा 2. आणि मला वाटतं आता नोव्हेंबर हा महिना लॉक करावा. बस दरवर्षी छान एक चित्रपट बनवावा. प्रत्येक वेळेला मीच दिग्दर्शित करीन असंही नसेल, पण आपण प्रोड्यूस करूया आणि तो नोव्हेंबर मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणूया. हे आता ठरलं, हा पॅटर्न लॉक झाला आता. क्या बात आहे. तुमच्यावर ना अनेक गोष्टी, तुमचं कौतुक जेवढं होतं ना तेवढं तुम्हाला कुठे ना कुठे रिॲक्शन्सना पण सामोरं जावं लागतं. आणि त्याच्यातलं पहिलं रिॲक्शन हे तुम्हाला नेहमी सामोरं जावं लागत असेल, जे मला वाटतं, जे मला बाहेरून वाचून किंवा बघून वाटतं, इज तुम्ही लंडनला सिनेमा शूट करता. म्हणजे अनेक लोक म्हणतात क्या लंडन, क्यों जाने काय लंडन, इधरही कर लो. पण तुमच्या सिनेमात ती गोष्टी असते. मग ती सनीमध्ये असो, ती जिम्मामध्ये असो, आणि जिम्मा 2 तर लोकांनी आता पाहिलाच आहे. हा जेव्हा क्रिटिसिझम किंवा ह्या जेव्हा क्वेश्चन मार्कला तुम्हाला सामोरं जावं लागतं, त्या सगळ्यांबद्दल तुम्ही विचार करता, तुम्ही विचार करत नाही, किंवा तुम्ही काय, तुम्हाला फिलिंग येतं त्यावेळी? मी खरं सांगू का, मला कायम असं वाटतं की आपला सिनेमा सुंदर दिसला पाहिजे. बरोबर आहे. तो भारतात दिसणार नाही का, तर दिसणार, 100% दिसणार. परंतु ज्या पद्धतीची सिस्टीम, ज्या पद्धतीचा सपोर्ट हा इंग्लंडमध्ये चित्रपटांना आहे, तो मी खरं सांगतो भारतात लॅकिंग आहे. एक्झॅक्ट. ज्या पद्धतीचं परमिशन्स घ्यायला त्रास आहे. आत्ता आपण बोललो ना, आत्ता आपण बोललो हा इंटरव्ह्यू करायचा आहे तर आपण फिल्म सिटीच्या रस्त्याला जायला नको, कारण ना हे कॅमेरे बघून आपल्याला अडवतील. म्हणजे मला असं होतं की हे सोपं व्हायला पाहिजे ना. इन्स्टेड हे इतकं ओके असलं पाहिजे की ओके, आम्हाला फिल्म सिटीमध्ये फक्त ड्राईव्ह करता करता शूट करायचं. बरं, कलाकारच आहेत ना, कलाकारच आहेत. आणि आपण कुठे काय बाहेर काही उतरणार नाही होत, काही नव्हतं. आपण फक्त एक फिल्म सिटीचा ड्राईव्ह घेतला असता, आपण कदाचित फिल्म सिटी बद्दल गप्पा मारल्या असत्या. पण ते सोपं राहिलेलं नाहीये. 1 विंडो 1 परमिशन आपल्याकडे नाही. एक्झॅक्ट नाही. म्हणजे मला आठवतंय युकेला शूट करताना आता इतकं सोपं आहे, तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. युके कोणी करू शकतो, कोणीही. मी स्वतः असा ऑनलाईन अर्ज भरू शकतो की माझा हा चित्रपट आहे, मला सिनॉप्सिस लिहायचा आहे, कलाकारांची नावं लिहायची आहेत, किती जणांचा क्रू असणार आहे, मी काय शूट करणार आहे, कुठे शूट करणार आहे, माझा सीन काय आहे, म्हणजे माझा हा प्रसंग काय असणार आहे. बट त्याचे नॉर्मल तुम्ही जे लिहिता तेवढंच, आणि ही सगळी माहिती भरायची आहे त्या फॉर्म मध्ये. ऑनलाईन त्या फॉर्मच्या अगेन्स्ट तुम्ही जे भरलंय त्याच्या अगेन्स्ट एक फी येते. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठली इक्विपमेंट्स वापरताय आणि किती लोक आहात याच्यावर ते डिपेंड करतं. आणि तेवढे पैसे भरले की कुठलाही त्रास द्यायला कोणीही सेटवर येत नाही. तुम्ही शूट करता, नथिंग असलं काही होत नाही, अनलेस तुम्ही काहीतरी तिथे जाम आवाजच केले, लोकांना त्रास झाला तर. अदरवाईज कोणी येत नाही तुम्हाला विचारायला, कोणीही नाही. तुम्ही तुमचं शूट करता, घरी जाता. ही जी सिस्टीम आहे ना, मला असं वाटतं की ह्याच्यात काम करायला मजा येते. ह्याच्यामध्ये ना 12 तासातले 12 तास युटिलाइज केले जातात. इथे माझ्या सेटवरती कुठली तरी एक असोसिएशन येते, कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते येतात. मग ह्याचं कार्ड आहे का, त्याचं कार्ड नाही आहे का, मग हा काय असं, मग ज्युनियर ह्याच्याकडून का घेतले, मग हे काय झालं. त्याच्यानंतर पोलीस येणार, तुला माहिती आहे. बरं, परमिशन घेतलेली असते पण ते त्यांना दाखवावं लागतं. हे बघा साहेब, आम्ही घेतलेली आहे परमिशन. अच्छा, मग कधीची आहे, नाही तुम्ही वेळ हे टाकलेली होती, मग हे झालंय. तर हे फ्लेक्झिबलच नाही राहिलेलं आहे काही. आणि इतका त्रास होतो या सगळ्यामध्ये निर्मात्यांना. काही वेडे नाहीत उगाचच निर्माते. तुम्हाला म्हणजे आपल्याला असं वाटतं की सबसिडीसाठी जातात. एक्झॅक्टली. तर सबसिडी, आजपर्यंत लोकांना तसंच वाटत होतं. सबसिडी हा मुद्दा नसून ते सोपं आहे. एकूण जर बघितलं गेलं तर हेमंत सर, तुम्हालाही माहिती आहे की फक्त बॉलिवूड नाही उरलंय, आता तर साऊथ इंडस्ट्री पण मुंबईत आली आहे. आणि आपलं कदाचित दुर्दैव आहे किंवा काय, व्हॉट एव्हर इट इज, की आपण सगळ्यांबरोबर कॉम्पिट आपल्या महाराष्ट्रात करतो. बरोबर. तर या सगळ्यांमध्ये काय स्टेप्स घेतले पाहिजे, हाऊ इज द वे टू गो फॉरवर्ड ॲज अ मेकर, तुम्हाला वाटतं मराठी इंडस्ट्रीत? आय फील सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्याबद्दल रड आपल्याकडे असते की मराठी प्रेक्षक चित्रपट बघत नाही. एक्झॅक्टली. हे सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणजे हा चुकीचा समज आहे आपल्या स्वतःसाठी आपण करून घेतलेला, समाधानासाठी, की नाही रे प्रेक्षकच येत नाहीत. असं नाहीये. प्रेक्षक येतो. प्रेक्षक येत नसता तर आत्ता गेल्या वर्षातला आपण जर पॅटर्न बघितला तर प्रेक्षक येत नसता तर वेड चालला नसता, वाळवी चालला नसता, बाई पण चालला नसता, सुभेदार चालला नसता, आत्मपॅम्पलेटही खूप छान पद्धतीने रिसीव्ह झाला, त्याच्या पद्धतीने रिसीव्ह झाला. आणि जिम्मा 2. सो म्हणजे प्रेक्षक येतात ना, हे पहिले मनातून काढलं पाहिजे की प्रेक्षक येत नाही, प्रेक्षक चांगला सिनेमा बघायला येतात.
कंटेंट बघायला येतं. आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागेल तर आपल्याला चांगला सिनेमा बनवावा लागेल. असा सिनेमा बनवावा लागेल की प्रेक्षकांना असं वाटेल की याचं तिकीट काढून मी चित्रपटगृहात जातो. राईट. ह्याची मी वाट बघत नाही की हा टीव्हीवर येईल किंवा OTTवर येईल. बाई पण अजून एक खूप सुंदर उदाहरण, केदारदादाचा सिनेमा, आणि त्याला पुन्हा एकदा त्याला एक बायकांची नस पूर्वीच सापडलेली आहे, अगोबाई अरेच्या छावी. सो त्यामुळे त्याला हे माहितीये की घरातल्या बाईला एंटरटेन करेल असा सिनेमा त्यांनी बनवला आणि तो प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. आणि यातनं हे सिद्ध झालं की प्रेक्षकांना हवंय ते जर तुम्ही डिलिव्हर केलं तर प्रेक्षकही तुम्हाला भरभरून देतील. बरं, तुझा मागाचा जो प्रश्न होता लंडन आणि हे सगळं, मला तुला सांगायला आवडेल, आपण आता सिनेमावरती काम करतोय, प्री प्रोडक्शन चाललंय आपलं आणि आपण भारतात शूट करतोय. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. तर हेमंत सर, मला नेहमी असं वाटतं ना की आपल्या आयुष्यात कोण ना कोणतरी इन्स्पिरेशन असतं ज्याला आपण फॉलो करत असतो. आज जर मी तुम्हाला विचारलं की कल्लाकार या शो मध्ये किंवा कल्लाकार या गाडीत, तुमच्या गाडीत तुम्हाला बाजूच्या सीटवर कोणाला तरी बसवायचं, मग ती व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल, ती व्यक्ती कधी तुम्ही ओळखीची नसेल, तुमची इन्स्पिरेशन असेल किंवा नसेल, की तुम्हाला एकदा भेटायचं त्यांना आणि त्यांना ड्रायव्हर घेऊन जायचं, ती व्यक्ती आहे तरी कोण आणि का? मी आत्ताच म्हणालो तसं माझं इन्स्पिरेशन म्हणजे राजू सर. राईट. राजू हिरानी सरांना मला इथे बसवायला नक्की आवडेल. व्हेरी ट्रू. आणि आम्ही ड्राईव्हला जाऊ जिथे शांतता असेल, थोडीशी शांतता असेल. आणि मला राजू सर काय पद्धतीने विचार करतात, गोष्ट कशी सुचते, ती कशी इम्प्लिमेंट करायची, कशा पद्धतीने तो सिनेमा बनवायचा आणि तो इतका कसा म्हणजे छान असू शकतो, हे सगळं ना फार शिकून घेण्याची इच्छा आहे. आणि आय डोंट नो असं होईल नाही होईल, पण माझं कायम एका गोष्टीवर विश्वास आहे, स्वप्न बघितली तरच ती खरी होतात. सो स्वप्न बघत राहिली पाहिजेत. आणि राजू सर कधीतरी या गाडीत इथे बसलेले असतील आणि तू आता जशा पद्धतीने गप्पा मारतोयस तशा गप्पा आम्ही कदाचित मारता आल्या आम्हाला, तर त्या दिवशी मला असं होईल बस छान. खूप खूप अभ्यास झाला आज. हो. आणि दुसरी अजून एक गोष्ट, पण ते माझ्या बाबतीत माहिती झालंय, ज्यांना मी इन्स्पिरेशन मानतो, अशोक सराफ, अशोक मामांसोबत काम करता आलं. सी बघ, मी म्हणलं स्वप्न बघितली तर खरी होतात, मला त्यांच्यासोबत काम करता आलं. आता माझा प्रयत्न हा आहे की मी दिग्दर्शन करत असलेल्या चित्रपटामध्ये अशोक मामा असतील. सो पुन्हा तो एक दुसरा माणूस आहे जो इथे बसलेला असेल आणि आम्ही ड्रायव्हर असू या गाडीत. सगळ्या गोष्टी होतात जर तुम्ही प्रामाणिकपणे आणि चिकाटीने आणि स्वप्न बघत काम करत राहिलात ना, होतं. म्हणजे आपण असं म्हणूया की मोठं स्वप्न आपण बघतो की उद्या माझा ओबेरॉय मॉल असेल, तर किमान त्याच्या समोरचं एक दुकान तरी घेऊ शकाल. सो हे बघत राहिलं पाहिजे, असा विचार करत राहिलं पाहिजे. सुपर. ऑन दॅट नोट, थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल. कारण त्यांनी ओबेरॉय मॉलचं नाव घेतलंय. सर तिकडे सिनेमा चालू आहे, आपण जाऊया का? ओबेरॉय मॉलला चालू आहे. हो, व्हिजिटला. आता मला मारतील. आता सिद्धार्थ चांदेकर मला परवा असं म्हणाला, फायनली नाही, तो मला परवा काय म्हणाला, मी त्याला असं म्हणलं त्याचा एक नवा सिनेमा ओले आले, बरोबर, आणि त्याचाही रिलीज आहे 5 तारखेला आणि त्याचंही प्रमोशन, बरोबर. तर तो मला असं म्हणला की आता जरा मी त्याचं प्रमोशन करायला घेऊ का? तर मी म्हटलं नाही तू घे. आणि मी त्याला आता काय करतो, परवा संध्याकाळी असा फोन केला, म्हटलं सिद्धू तुझी काही पोस्ट आहे का त्या सिनेमाची? नाहीये. मग आपली एक पोस्ट टाकूया का? तर तो मला असं म्हणला, एक काम कर ना, आता इंस्टाग्रामवर फिल्मच दे ना टाकून, कारण तो थांबतच नाही प्रमोट करायचा.